जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. पाचवा ज्ञानेश्वरीच्या आतला शनिवार आहे. जवळजवळ 5-6 महिने आपल्याला या प्रश्नोत्तरांकडे काय पाहता आलं नाही. जी शिबिरातली होती ती सुद्धा तिथं शिल्लक राहिले. शेवटी वेळ आपल्याला कमी पडला त्यामुळं काहींचे प्रश्न तसे राहिले, एरवी इथे ठेवलेले राहिले. आजही हे पुन्हा राहणारच आहेत. कारण शेवटी आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे त्यात ते राहणार. म्हणजे जेवढं काही सारांशाने बघता येईल तेवढं बघू. आणि तो एक मध्ये 3-4 महिने आपण जे ज्ञानेश्वरीच्या आधीचं काम नाही करू शकलो त्यातलं काही होऊ शकतं का बघूया. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं सद्गुरुनाथ महाराज. अनेकदा आपल्याला असं वाटत असेल कदाचित की इतक्या वेळा इतके प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा प्रश्न कसे काय शिल्लक आहेत. मला पण वाटतं आतून, मलाही वाटतं आणि खरं आहे ते. पण तरीसुद्धा मला सांगा, आपल्या घरात आपल्याला प्रश्न पडलेले असतातच ना. आता ठीक आहे, एक नाम घ्या खाऊ पडले, आता कळ लक्षात आले नाम घेतो हे खरं आहे. पण काही वेळा वाटतं की बरोबर आहे ना, हे करतोय ते चाललंय ते बरोबर आहे ना, त्याचं आपल्याला ते काय होणार ना, काय व्हायचं ते म्हणजे काहीतरी होण्यासाठी घेतोय अजून असंच, मग काही घेण्यासाठी घेणं हे बरोबर आहे का नाही असा परत प्रश्न हो. कारण ते आपण सगळं ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं. तेव्हा असं होतं म्हणून हे चालू राहतं आणि हे चालू राहणार. आणि प्रामाणिक शंका किंवा जिज्ञासा हे ज्ञानाची वाटच आहे. त्यामुळे आपल्याला ज्ञानाच्या मार्गाने ज्या अडचणी येतात त्या काही प्रमाणात सोडवता येतात. शेवटी खऱ्या त्या सुटतात. जे आपले गुरुदेव म्हणायचे तसं की प्रश्न हे शेवटी भक्तीनं सुटतात. असं ते जे म्हणाले, माझ्या बंगल्याच्या बाहेर वाक्य लिहा वगैरे आपल्याला आठवत असेल. त्यानंतर तो प्रश्न विचारला, त्याच्यानंतर 25 वर्षांनी त्यांनी त्याचं उत्तर सांगितलं. जे त्यांना स्वतःला कळलं, जे प्रत्यक्ष अनुभवाला आलं, तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर सांगितलं की हे एका मर्यादेपर्यंत हे काम होईल, त्याच्यापुढं आपल्याला ते प्रत्यक्ष पाण्यात उतरावं लागेल. त्याचा अर्थ आहे भगवंत जर एकच आहे तर अनेक नामांची गरज काय. नामासंबंधी म्हणून ते आधी घेतलं तर गरज त्याला नाही आपल्याला आहे. पहिलं कारण हे तर आहे की गरज त्याला काही नाही आहे. यातल्या कुठल्याही नामाची त्याला गरज नाही. जे कोणी असेल ते आपण ज्या नावाने हाक मारू त्या नावाने होईल. नुसती हाक मारावी असं मनात आलं आणि मुंगी जे मनोगत तसं आहे, तसं आपलं तेवढं आलं तरीसुद्धा बास होण्यासारखं आहे. खरं म्हणजे तरीसुद्धा आपल्याला हाक मारल्याशिवाय त्याला कळेल असं वाटत नाही, तो बघेल असं वाटत नाही. आपण व्यवहारी माणसं प्रापंचिक, त्यामुळे कुठेतरी हाक दिल्याशिवाय तो ओ म्हणणार नाही. ते ओ म्हणण्याची जी गरज आहे तिच्या पोटी नाम जन्माला, खरं सांगायचं तर साध्या भाषेत. आता ते आलं ते आपल्याकडूनच आलं. आपणच हाक मारायला गेलो तर कशाने हाक मारावी म्हणून नाम निर्माण झालं. तेव्हा खरं सांगायचं तर तो या अर्थाने आपल्याला तर पटलेलं आहे. विश्रांतीचे स्थळ निर्गुण ते आपल्याला माहिती आहे. ते काय जे कुठे आहे तर ते निर्गुणच आहे, खरी गोष्ट आहे. पण आम्ही नाही ना निर्गुणात जाऊ शकत, राहू शकत नाही, व्यवहाराला टिकू शकत नाही. मग हे जर आहे तर तो निर्गुण असून सुद्धा मज अनाम्या नावे ठेवीती. आपण वाचन करता आपल्याला आठवत असेल ज्ञानेश्वरीत काय म्हणणं आपल्याला त्याने की मला काही नाव नसून सुद्धा ते मला नाव ठेवतात. ठीक आहे म्हणाले, पण तेच पुढे हेही माऊली म्हणाले ना, आपल्याला आठवते की हजारो नावांचं नाव घेऊन मी आलो. आता हे काय आहे मग, हा विरोधाभास नाही आहे, ज्या त्या परिस्थितीत दिलेलं उत्तर आहे की मी कोण आहे तर माझं अनाम्या नावे ठेवते. मी अनाम आहे खरं म्हणजे, मला नाव ठेवण्याचं काही कारण नाही. ते थोडं विपरीत ज्ञान आहे, असं आहे, विपरीत आहेत.
पण हे कळायला आधीची पायरी तर ओलांडली पाहिजे, दुसऱ्या पायरीवर एकदम कसं जावं, तर त्याच्यासाठी ही पहिली पायरी आहे. म्हणून हे आलं. नाही तर तो निर्गुण आहे, अनाम आहे, तो नामी आहे, नामात राहतो खरं सांगायचं तर त्या अर्थाने. कारण ते काय आहे तर त्याला कुठंच राहणं अशक्य नाही, म्हणून तो ते पण हे पण शक्य आहे. त्याला कुठंच राहणं अशक्य नाही, त्याला नामात राहणंही शक्य आहे, त्याला झाडात राहणंही शक्य आहे. म्हणूनच आपल्याला अमुक इथे आपण पाहतो की आपण अमुक अशी उपासना आहे, झाडाची सुद्धा उपासना करा म्हणतो ह्यासाठी की त्याच्या ठिकाणी सुद्धा तो आहेच. म्हणूनच आपल्याला पान तोडताना सुद्धा काळजी घ्यायला लागते. ह्याच्यात आयुर्वेदात तर सांगितलेलंच आहे, वनस्पतीसुद्धा जीवासाठी तोडायची, आजारावर औषध म्हणून तोडायची, तरी प्रार्थना करून मग त्याला हात लावायचं, नाही तर नाही लावायचं. इतकी जिथे हे आता आयुर्वेदातलं झालं, पण इतकं जिथे शिक्षण आहे तिथं आपण एकमेकांचे कसं वागावं याचं शिक्षण आपल्याला मिळेल की नाही. हे जिथं झाडाचं झालं तिथं आपल्यालाही कळतच असेल की जिथे त्या बाबतीत भगवंत आहे इथपर्यंत त्याची, म्हणून तो नामात आहे. तेव्हा नामात राहतो म्हणजे नामात राहू शकतो, नामाचंच आहे असं समजणं हे आपलं आहे पुढचं. तो नामात राहू शकतो याचा अर्थ तुम्हाला राहू शकतो असं आहे, त्याला राहिलंच पाहिजे असं त्याच्यावर बंधन नाही आहे. समजा माझ्या हाकेत काहीच नाही आहे, तो म्हणणाऱ्याने तरी का म्हणावं, आपल्याला नाही का किती वेळाच हाक मारून झाले का उपयोग होत नाही, तसं वाटून आपण देत नाही. आपण साधं सुद्धा दुसऱ्याने हाक मारले तर आपल्याला कल्पना येईल त्या हाकेत सुद्धा काहीतरी लागते तळमळ, तर तितक्या चटकन येते, तर ती कोणालाही कुठेही कधीही येऊ शकेल. त्याच्यासाठी कुठलीही बंधनं नाहीत. तर तो नामात राहतो म्हणजे तसा तो मूर्तीतही राहतो. त्या अर्थाने विचार केला तो दगडात आहे, तर तो मूर्तीत असायला काय अवघड आहे, तो मूर्तीतही राहतो. पण तो राहतो असं का म्हणायचं, तर एवढ्यासाठीच की त्याला मूर्ती भंगली तर देव भंगत नाही, तसं आहे. मूर्ती भंगली तर देव नाही भंगत, मूर्ती उपासना योग्य राहणार नाही एक वेळ, काय शास्त्र सांगेल त्यानुसार, ते आपण त्यांच्याकडे बघा. पण मूर्ती उपासना योग्य राहणार नाही, भगवंत तसाच आहे आणि आपल्याला उपासनेचं स्थान आहे ते आहेच, श्रद्धा आहे ती आहेच. त्यामुळे तिच्यावर याचा परिणाम होत नाही, तो मूर्तीत राहतो. पण ती भंगली तरी तो भंगत नाही याचाच अर्थ तो हे व्यापून बाहेर राहतो. अत्यतिष्ठ दशांगुलम हे जे आहे ते तेवढ्यासाठीच सांगितले, हे सगळं व्यापून जो पुन्हा उरतो तोच परमात्मा आहे. आम्ही व्यापलं की संपतो. आपण आपल्याकडे बघा, आपण एक जागा व्यापली, मी संपलं की नाही, त्याच्या पलीकडे काय आपण आणखीन किती जागा व्यापणार, हो की नाही. अगदी मर्यादा गृहीत धरा तरीसुद्धा किती जागा, त्याच्या पलीकडे आपल्याला राहता येत नाही. त्याच्याकडे फार तर आपलं नाव असेल, आपल्याला ओळखत असेल, नाव असेल, तिथे जाणत असेल कोणी, हे खरं आहे. पण ते त्या रूपाने राहिलं, ह्या रूपाने नाही राहिलं. म्हणजे सगुणाची बंधनं सगुणाला आहेत. त्याला अनेक नामांची आपल्याला बोललो त्याप्रमाणे आहेत. अनेक नामांची गरज त्यांना काही अनेक नामांची गरज नाही, ती आम्हाला आहे. कारण आपल्याला प्रकारांची गरज लागते. तुम्ही एक भगवंत म्हणून आता म्हणायचं नाही एक गहू प्रकार भाऊ तसं आहे. आपल्याला एक नुसता गव्हाचा एक पदार्थ करून खाता येत, त्याचे 4 प्रकार करावेसे वाटतात, ओके नाही. एक तांदूळ खा, तर तसं नाही खाता येत. आधी मुळात गहून तांदूळ सध्या खातो कोण, हात प्रश्न आहे मुळात. आता वेगळेच पदार्थ खातात, वेगळ्याच ठिकाणाहून तयार झालेले खातात. ह्याच्या पुढे काय करावं, तर ते बुद्धीवर परिणाम करतो हे लक्षात घ्यावं एवढंच. तर आता हे करतो आपण यावेळेला. आपल्याला हे लक्षात ठेवावं की प्रकार करण्याची ही प्रापंचिक सवय आहे. तर त्याच्यात प्रकार हवा, बदल हवा, हे सगळं हवं. कोणाला हवं, हे आपल्यालाच हवं. म्हणून आपण जात हळूहळू जेव्हा त्या परमार्थात गेलो तिथे सुद्धा आपण नामाचे प्रकार बनवले, करू देत. त्यांचं म्हणणं एकच आहे की ही सगळी सारखी ठेवून करू देत, सारखं आहे हे लक्षात ठेवून करू देत, करायला हरकत नाही. पण मूळ त्याला नाव नाही, ती गरज आमच्यासाठी आहे. म्हणून आपल्याला प्रकाराने म्हणजे नाम दिलं. तर उदाहरणार्थ एक नाव ठेवलं, काय विठ्ठल ठेवलं, काय राम ठेवलं, पांडुरंग, काय आपल्याला ज्या भाषेत बोलायचं त्या भाषेत म्हणा, दत्त म्हटलं. तर हे म्हटल्यानंतर आपल्याला ते ओळखतं, म्हणजे आपल्याला फरक कळतो. त्यासाठी नाम ठेवलं. तर हा फोटो कोणाचा आहे असं कोणी विचारलं, हा अमक्यांचा आहे असं लिहावं लागतं खाली, हा अमक्यांचा आहे. हे जसं ते आपल्या साध्या व्यक्तीच्या बाबतीत होतं, ते देवाच्या बाबतीत होतं. आपण त्याला काहीतरी नाव ठेवलं, आकार दिला, तसं नाव दिल्याने आपल्याला त्याला काहीतरी ओळखता आलं, रामाचं आहे, ठीक आहे. पण जसं त्याला नाव ठेवल्यामुळं ओळखता आलं, तसं त्याच्यात जे प्रपंचाचं होतं तेही झालं, त्याच्याबरोबर भेदही झाला. आणि त्याची आपल्याला नकळत आवड आहे. माणसाला विनोबाने म्हटलं, आपल्या लक्षात असेल की आपण शांततेच्या बाजूचे आहोत का हे आधी लक्षात घ्यावं. आपल्याला शांतता हवी आहे असं आपण म्हणतो, पण आपण स्वतः शांततेच्या बाजूचे नाही आहोत. कारण आपल्याला घरात शांतता असलेली कुठे चालते म्हणा.
बघा तुम्ही एका दिवशी सगळं घरात माणसं असून म्हणतो आम्ही, माणसं नसताना तर काय आपोआपच राहील ते काही नाही. पण समजा घरात कोणी काहीच कोणाशी काही बोलत नाही, आपापली कामं सगळेजण करतायत, प्रत्येक काम काय बोलूनच करावं लागतं असं नाही, काही ना आठवण करावी लागते ती गोष्ट वेगळी. पण आपापली कामं समजा सर्वजण आपापली करत असतील तर काय शांतताच राहते घरामध्ये. पण चुकल्यासारखं होतं, ते जे काही चुकल्यासारखं होतं तो प्रपंचाचा स्वभाव. त्याला असं वाटतं की हे सगळं असावं. त्यामुळे आपण एकदा हे केलं की भेदही होतो. ते भेद झाले तर काय आहे, आपण भेदाच्या बाजूचे आहोत. सांगणं कशावर आलं हे, तर भेदाच्या बाजूचे आपण त्यामुळे आपल्याला भेद आवडतो. कारण एकदा भेद केला की नाही की तुम्ही ना आम्ही करता येतं. एकदा तुम्ही ना आपलं काल आता स्वामींचं निरूपण करत चाललेलं आहे, इकडे निवृत्तीनाथांचं चाललेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तिथे आलोच होत होता. तर ते भेद करता येतो. आणि भेद एकदा झाला, एकदा विष्णू म्हटलं, एकदा शिव म्हटलं की पुढे तुम्ही शैवन आम्ही वैष्णव हे करता येतं, आम्ही शैवन तुम्ही वैष्णव हे करता येतं. वास्तविक तुम्ही नाव देऊन चुकला मुळामध्ये. भगवंताला विचार केला तर उत्तर काय मिळेल? तुम्ही मला शिव किंवा विष्णू कशासाठी म्हटलं? मी अनामना, तुम्ही नावं कशाला दिली? नावं दिली त्यामुळे ती दोन आहेत हे झालं, दोन आहेत झाल्यामुळे भेद झाला, भेद झाल्यामुळे आपल्याला जे करायचं ते करायला मिळालं पुढे. सगळ्या धर्मांची किंवा कशाची अवनती होती ती इथेच होती. शेवटी आग्रहात आपल्याला हे आहे की मला ते 2 करायचे, 3 करायचे. मला असं नाही म्हणायचं की शिव श्रेष्ठ आहे किंवा तितकाच विष्णू श्रेष्ठ आहे, असं मला म्हणत नाही. मला असं वाटतं की शिव माझा, त्यामुळे तो माझा श्रेष्ठ आहे, तुमचा राम तो बरोबर आहे पण कनिष्ठ आहे असं वाटतं. तो देव आहे, हा हे आहे, हा अवतार आहे, आमचं काय आपण किती गोष्टी करू, त्याला काय प्रपंच माणसं त्याला थांबणार नाही. तर त्यामुळे हे सगळं पुढे आपल्यालाच आवडत असतं. म्हणून हे नामांची गरज, अनेक नामांची गरज त्याला नाही, आपल्या स्वभावामुळे ते आहे. आणि त्यात काय होतं, ते एकदा भेद केला की नाही, जसं ते सांगितलं की भेद केला की शैव वैष्णव करता आला. आणखी खूप काय भेदाला अंतच नाही सांगण्याला. एक वेळी निर्गुणात किंवा एकच आहे सांगण्याला अंत आहे, एकच आहे म्हटलं की पुढे काही बोलतात हे तिथे थांबलंच. पण शैव वैष्णव म्हणलं एका जोडीने थांबतात नाही, अजून पुढे कितीतरी जोड्या आपल्याला सुद्धा आठवत असतील या क्षणी, की असे कितीतरी भेद आहेत. तर हे अमर्याद राहतं. त्यामुळे त्याबद्दल ते पण त्या भेदाची आपल्याला आवड आहे. त्यामुळे आपण काय असते, आपण एक वेगळं असावं ही एक माणसाची आतून प्रवृत्ती आहे, तिचे हे परिणाम आहेत. आपलं काहीतरी वेगळं असावं. काय वेगळं असावं तर मग काहीच वेगळं नसलं म्हणजे मग शेवटी जसं काहीच दाखवायला राहिले म्हणजे वय दाखवतात माणसं, तसं प्रकार आहे तो. शेवटी वाद झाला, काय घाल तुझ्यापेक्षा मी वयानं मोठा एवढं लक्षात ठेव, ठीक आहे बाबा, आता समजुती नाही का नाही ते त्याचं त्याला, म्हणजे असं विचारणं अशा वेळेला तर अजिबात वाईट विचारू नका, काहीतरी बोलतो जायचं. तर त्यावेळेला ते वय काही दाखवायचं राहिले म्हणजे वय दाखवतात. तसं हे भेदानी मग काय होतं, दुसरी आपल्याला त्याच्यात आवड आहे ती पुरी करता येते, श्रेष्ठ कनिष्ठ करता येतं माणसाला, त्याची फार हौस आहे. काय झालं, एक पती-पत्नी आले होते आणि सांगितलं असं असं आता दोघं भेटायला, ते ह्याच्या आपल्याबद्दल काहीतरी चालू होतं शंकाप्रश्न अमकं तमकं. तर अनुग्रह घेतला, यांनी यावर्षी घेतला, मी 10 वर्षापूर्वी घेतला. हो गावणं छान असो काय जास्त सांगण्याची गरज नाही. आपल्याला काय 9 वर्ष सिनियर समजायचं काय अशापेक्षा कारण आज घेतलं तो आज पुढे गेला असेल, काय सांगता येतं त्याच्या वृत्तीचं काय स्थिती आहे, त्यांनी जे काय तिथे काय केलं असेल, कुठे जाऊन काय उपदेश घेतला असेल किंवा काय जे केलं असेल तर ते त्यांनी 10 वर्षांनी करण्याने ते जास्त होतं असं नाही, आणि आज करणे कमी होतं असं नाही. मुळात ते रुजलं किती, त्याची भूमिका काय, त्याची मनाची तयारी कशी आहे, त्याला पुढं काय करायचं आहे, तो आत्ता काय करतोय हे जास्त महत्त्वाचं. पण ते आपल्याला श्रेष्ठ कनिष्ठ असं सगळीकडे करायचं असतं, त्याच्यामुळे हे प्रश्न आहेत. म्हणून काही वेळा हे नामांचं आहे, म्हणजे अनेक नामांचे नाही किंवा यामुळे निर्माण होणाऱ्या भेदांकडे बघण्याची दृष्टी यावी या दृष्टीने याच्यावर विचार केला. एवढा ह्या आपल्या गरजा आणि सोयी आहेत. तर किती सांगू, आपल्याला एवढंच सांगू की ह्या आपली गरज आणि आपली सोय आपण नावं देऊन भागवलेली आहे, हे त्याचा अर्थ आहे. हे लक्षात ठेवा, ती परमेश्वराची अपेक्षा किंवा स्वरूप नाही. 2 गोष्टी लक्षात ठेवायला चालेल की हे जे अनेक नामं देतो, जे भेद करतो, त्या आपल्या गरजा आणि सोयी, त्याची अपेक्षा आणि त्याचं स्वरूप हे ते नाही आहे. एवढं लक्षात ठेवलं तर मग कुठलीही नामं घेतली तरी चालतील. मग सहस्रनाम आहे आपल्याकडे, प्रत्येक नाम नामच आहे, प्रत्येक नामाचा अर्थ एकच आहे. आपल्याकडे टागोरांचं आपल्याला हे माहिती ना, आपण लावले मध्ये इथे एकदा अभ्यासही घेतला होता केव्हा तरी, तेव्हा त्यांनी म्हटलं ना, प्रत्येक शब्दाचा अर्थ शेवटी तू हा होतो. कारण मुळातच शब्द आकाराला आला तो जर तू असेल तर त्याची सगळ्या व्हरायटीजमध्ये तू असणारच, शेवटी अंतिम अर्थ तो होतो. तसं ह्या अनेक नामांचा अर्थ शेवटी तोच होतो. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. तेव्हा आपण अवश्य घ्या, वेगवेगळं घ्या, काय आपल्याला जे आवडतं ते घ्या. हे आपल्या आवडीनिवडीपोटी आपण करतो, प्रापंचिक आवडीनिवडीपोटी. हे ध्यान मला अधिक आवडतं, ते मला ध्यान आहे, ठीक आहे, तुम्हाला जे ध्यान आवडेल त्या मार्गाने करा, पण निदान करा असं सांगण्यासाठी ही परमिशन आहे. ही मुळात भेद करण्यासाठी दिलेली सूट नव्हे,
ही दिलेली आहे एवढ्यासाठी की एखाद्याला एखाद्याचं रूप, एखाद्याचं हे काय चरित्र, एखाद्याचं काहीतरी उपदेश, काहीतरी भावतं, त्या पोटी त्याला ती सवलत दिलेली आहे. याचा अर्थ तो दुसऱ्यापासून वेगळा किंवा श्रेष्ठ करण्यात असं काही समजू नये अशी मला आपल्याला विनंती करावीशी वाटते. आणि ज्याला नाम नाही त्याला आपण नाव दिलेलं आहे, तर त्या नामाच्या पलीकडे आमचे नाव माणिक भाऊ परी नामाती तो होऊ, आता आपण म्हटलं शेवटचं अभंग तिथेच होतं ना, तर परी नामाती तो होऊ असं ते म्हणतात स्वतः. याच्यावरून आपण ह्याचं काय ते ओळखावं असं मला वाटतं. उपास आपण आपल्या कामाचं काही चिठ्ठी प्रत्येकाचं काम महत्त्वाचं आहे. उपासना किंवा नाम आपल्या विकारांवर आपल्यावर कसं काम करतं. ठीक आहे, हा खूप गोष्ट मोठी असली तरी आपण सारांश त्याचा पाहू. मुळात विकारांचा अर्थ आपल्या लक्षात आला का, म्हणजे मूळ शब्दाचा अर्थ त्यांना काय अभिप्रेत असेल तिथेपर्यंत तर आपण जाच, पण एक दिशा म्हणून आपण विचार करू. फक्त मुळात यु अधिक कृ जसा तुपासून हा अर्थ शब्द निर्माण झाला ना, त्याचा अर्थ मुळात करूला करणं आहे. बरोबर आहे, ती कृती आपण जी म्हणतो ती त्यातून निर्माण झाली. तर हे काय आहे, मागे बी लागले, हे काय लागलं ज्याच्यामुळे हा घोटाळा झाला ते, तर ते विघटन आहे, ऱ्हासात्मक कृती आहे. आपण व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीनं विकार शब्दाचा अर्थ पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल त्याला त्यांनी चेंज फ्रॉम द हेल्दी स्टेट याला विकार म्हटले. आपल्या साध्या भाषेत सांगतो, जी माणसाची आरोग्यपूर्ण गोष्ट आहे ती अनारोग्याची अनहेल्दी करणं याला विकार म्हणले. नाहीतरी विकार अनहेल्दी करतात माणसाला, आपल्या लक्षात येईल, त्याचे परिणाम आपण पाहतोच. तर हे जे कुठल्याही विकारांच्याबद्दल आपल्या संदर्भात आपल्याला म्हणायचं असेल ते असेल, पण एक नक्की लक्षात घ्यायला हरकत नाही की आपल्या हेल्दी स्टेटवरून ते आपल्याला बाजूला नेत असतात. मुळात त्यांचं काम ते आहे, त्यांचं काम त्यांना करू देत, आपलं काम आपण करायचं आहे ना, आपल्याला स्वतंत्र आहे की. कारण महाराजांनी म्हटलं, आपल्याला लक्षात असेल, विकार ज्या अर्थी परमेश्वराने दिले त्या अर्थी त्यांना स्थान असलं पाहिजे असं. पण पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, ते ओळखून आपण त्यांना वापरायला शिकलं पाहिजे असं म्हणले. ते ओळखून त्यांना आपण वापरतो, आज होते काय ते आपल्याला वापरतात. मी रागाच्या भरात बोललो म्हणजे काय झालं, घोड्यावर स्वार होता, घोडेस्वार घोड्यावर, घोडेस्वारावर कोणावर, कोणावर राव. ज्या वेळेला रागाच्या भरात बोललो असं आपण म्हणतो त्याच वेळेला हे सगळं उलटं झालेलं आहे गणित असं लक्षात येईल. त्यांना जे अभिप्रेत होतं ते म्हणाले ते मदतीला आले पाहिजेत, ते आपल्या अडचणीचे ठरतात. तर या बाबतीत म्हणून अडचण काय आहे तर एक आपल्याकडे एक मर्यादित शक्ती आपल्याला देऊन पाठवलेली आहे. हे शेवटी काउंटडाऊन होत चाललेलं क्लॉक आहे ना, आपल्याला कल्पना आहे ना बॉडी क्लॉक असतं तसं हे काउंटडाऊन होत चाललेलं जर क्लॉक आहे तर त्यातलं प्रत्येक क्षण जातोय, तर तो जाताना मला काही देतोय का माझ्याकडलं काही घेऊन जातोय. अन्न शब्दाचा दुसरा अर्थ आपल्याला माहिती आहे, जे शरीराला खातं ते अन्न असा अर्थ आहे ना. अन्न शब्दाचा धातू खाणे, आता आपण त्याला आपलं खाणं समजतो, ते आपल्याला खातं शेवटी, हो की नाही, ते उरतं. बाहेर जगामध्ये अन्न शिल्लक राहतं, आपण नाही शिल्लक राहत. त्यामुळे ह्याच्यावरनं कळतं की ही व्युत्पत्ती बरोबर आहे त्यांची. तर तसं हे जे विकार आहेत ते ज्या वेळेला चुकीच्या पद्धतीनं काम करतात किंवा अनियंत्रित स्वरूपात काम करतात त्यावेळेला ते माणसाच्या शक्तीचा ऱ्हास घडवून आणतात आणि स्वास्थ्यावर विपरीत परिणाम करतात. हे माणसाच्या शक्तीचा ऱ्हास घडवणाऱ्या गोष्टी. राग आहे, मला सांगा राग आला तर त्यावेळेला फार मनुष्याला ताकद येते, पण नंतर तो निश्चित होतो, त्याचं डोकं थकतं. रागाने नंतर माणसाला जरी त्या क्षणी तो बेभान झाला आणि त्याच्या अंगात नेहमीच्यापेक्षा जास्त शक्ती असली तरी ती अशामुळे आलेली ती नंतर नाही राहणार आहे आणि ते मूळ बरोबरच नाही आहे या मार्गाने आलेलं. तर ते तशा तऱ्हेचं होतं. पण नंतर काय होतं ते लक्षात घ्यावं की आपला ऱ्हास होतो. आपण रागाने दोन टिंब वर जाऊ पण त्याच्याबरोबर 2 पॉईंट खाली येतो नंतर. ज्या वेळेला ह्या रागाचा भर सरतो त्यावेळेला मनुष्य मनाने थकलेला असतो, शक्तीनं थकलेला असतो. म्हणून रागाबद्दल म्हणजे एक मी उदाहरण म्हणून घेतलं तर हे आपल्या जर लक्षात आलं तर पुढे जाता येईल की विकारांच्या बद्दल काय आहे. हे नाम किंवा उपासना या विकारांच्या बद्दल आपल्याला सावध करते. आज आपण बसलो ते उपासनेसाठी बसलो आहोत त्यावेळेस हा विचार आपण केला ना, नाही तर विकारांच्यावर आपण वर्तमानपत्र वाचताना किंवा आणखीन काय TV पाहताना विचार केला असता का विकारांच्यावर, तो इथे केला. कारण त्याला आता करण्यासारखी लागणारी बैठक इथे आहे, तटस्थता आहे. आपण स्वतःकडे ह्या गोष्टीकडे पाहू शकतो. ते पाहू शकतो तेव्हाच शक्य आहे की आपण ती
पारखू. आपण जेव्हा त्यात असू तेव्हा ती नाही पारखता येणार, ज्यावेळेला बाजूला बसू त्यावेळेला पारखू. हे धामातीत राहणं पायात, हे जे सगळं आता अभंग म्हटला माणिकप्रभूंचा, तो तेवढ्यासाठी की त्याच्या अतीत बाहेर जेव्हा मी राहीन तेव्हाच ती वस्तू पारखू शकेन, तेव्हा तिचं मूल्य कळेल, तेव्हा तिचा वापर करता येईल, हे सगळं होईल. पण त्याच्यासाठी ही उपासना बैठक देते माणसाला. ह्या विकारांकडे पाहण्याची, त्यांचं मूल्य ओळखण्याची, त्यांना वापरण्याची, म्हणजे काय मूळ गरज आहे हे आपल्याला ती जाणवून देते. आणि हे त्यांचं स्थान ओळखून वापरण्यावर हे सगळं अवलंबून आहे. ते कळायला, स्थान कळायला, त्याचा वापर कळायला आणि त्याचं नियंत्रण करायला उपासना आणि नाम मदत करते. अर्थात उपासनेत आणि नामात तेवढ्या शुद्धता आणि दृष्टी पाहिजे. आपली हे तितकंच खरं आहे की आपण उपासना कशासाठी करतोय. तर माझा हा राग तुम्हाला आटोक्यात यावा असं वाटतं. मी त्या रागाकडे पाहायला मला उपासनेमुळे शिकायला मिळेल, उपासनेमुळे पाहता येईल, एवढी शक्ती निर्माण होईल. पाहिल्यावर त्याचं काय करायचं ते ठरवता येईल. येणाऱ्या प्रसंगी सावधानता नाम देईल, उपासना देईल, हे आपल्याला देऊ शकेल सगळं. फक्त ते घेण्यासाठी आपण पण तेवढे रिसेप्टिव्ह म्हणतो ना आपण, तसे आपण तेवढे तितके जर त्यासाठी घेण्यासाठी तत्पर असलो तर हे काम होईल. तर ह्यासाठी आपण याकडे उपासना काय मदत करू शकेल, ही मदत करू शकेल. त्यांचं स्थान ओळखता येईल. आता हे करायला उपासनेच्या बरोबरीनं काय आहे की एक ओळख लागते, नियंत्रण क्षमता लागते. ते असली तर ओळखून वापरतात. ते ओळख आणि नियंत्रण क्षमता या दोन्ही गोष्टींना उपासना पुष्टी देत असते, नाम पुष्टी देत असतं. कारण ते त्याच्या विरोधात आहे. नाम हे भगवंताचं असल्यामुळं ते सच्चिदानंद स्वरूप आहे, ते स्वतः आहे, तसंच राहणार. त्याच्यात विकार नाही आहे, त्याच्यात बदल नाही आहे. अर्थाने ते शांत राहतं. त्यामुळे ते आपल्याला शांततेनं बघायला शिकू शकतं. ते नाम आपल्याला विकारांची ओळख करून देतं, त्याच्या शक्तीची जाणीव देतं, त्यामुळे होणाऱ्या रासाची कल्पना देतं, नुकसानीची कल्पना देतं. त्यामुळे त्याला वापर कसा करावा हे शिकवतं. आणि त्याच्याचबरोबर तो वापर व्यवस्थित करता आला तर स्वतःचंही स्वास्थ्य, शक्तीची जी आपला ऱ्हास होतोय ती वाचवणं आणि ती चांगल्या कामी आपल्याला लावता येणं, आपल्या आयुष्याचं जे काय काम उद्धार असेल त्याच्यासाठी देणं हे शक्य होतं. आणि ही ओळख नसली तर वस्तू कशी असली तरी शेवटी ओळख नसली तर तिचं आपल्याला उपयोग होण्याऐवजी उपद्रव निर्माण होण्याची शक्यता आहे. तलवार आहे पण ती कशी पकडायची हे माहीत नसलं तर मुठीऐवजी जर पात्याकडे धरली तर आपलाच हात कापेल. तलवार उपयोगी आहे बरोबर आहे, संरक्षणासाठी स्वसंरक्षणासाठी काय ते असेल ते, पण ही कुठे आहे धरायचं शेवटी याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे ओळख असायला पाहिजे त्या साधनाची, तर ते साधन आपल्याला उपयोगी पडणार. ती ओळख आपल्याला हे नाम देत असतं, उपासना देत असते. नाम हा एक आपल्यामधला एक स्थिर केंद्र आहे, बाजूला बसून सगळ्याकडे बघणारं. आपलं काही असो, आपले विकार चालू आहे, ते हे चालू आहे, व्यवहार चालू आहे, प्रपंच चालू आहे, बोलणं चालू आहे, माणसं आहेत, सगळं आहे, पण नाम एका बाजूला बसून या सगळ्याकडे बघायचं केंद्र निर्माण करतं. तर तिथून आपण बघत असतो, हां मी रागावलो, ठीक आहे, मी म्हणजे हळूहळू हा रागावला असं होतं. तिचं मीच हाच करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. जर आपण मनापासून ते घेत असू तर माझ्यातलं भगवंत आहे तो नाम, तो माझा जागा आहे. तर तो आता बघतोय की हे करायला किंवा हे आलं, हे आता राग येणार. राग येण्याच्या आधी जो सावध झाला मला सांगा, त्याला राग सोपा झाला की नाही. मग ती मदत कशी होते ते आपल्या लक्षात येईल की हे बाजूला बसून मग त्याच्याकडे बघतायत. ते सगळं झाल्यावर जागा होणं हा आपलं नेहमीचा कार्यक्रम झाला, तो होतोच. नुकसान झालेलं असतं तोपर्यंत, मग आपण काय करणार आहोत. हे करायच्या आधी करायचं. म्हणून संस्कारांचं महत्त्व ठेवलं आपल्याकडे तेवढ्यासाठी की संस्कार पुढे येणाऱ्या संकटांची आधी जाणीव करून देतात आणि त्याची पूर्वतयारी करून घेतात. म्हणून संस्कार आहेत ते सुद्धा त्याच क्रोधातूनच आहेत आले निर्माण झालेले. ते काय केलं तर आधीच त्याला सावधान करून ठेवलं की अरे पुढे असं यामुळे असं होतं तर सावध राहावं. म्हणून ते आश्रमांच्या व्यवस्थेबद्दलही कोणीतरी विचारलंय तर ते बरोबर आहे. कारण तो आधी सर्वात धर्मार्थ काम मोक्षांची विंदती ते म्हटलेलं आता त्यातलं ते धर्म आधी तो तेवढ्यासाठी तर तो हे सगळं दाखवतो, ह्याचे परिणाम काय आहेत, कुठे आहे. धर्म म्हणजे अशा अर्थाने की मनुष्य म्हणून आपला धर्म काय, मनुष्य म्हणून आपली ओळख काय, ही ओळख त्याची त्याला देणं, ती दिली की हे पुढचं काम होतं. ते काम आपल्याला जर आज या अर्थाने स्वधर्म पालन किंवा या अर्थाने आश्रम शिक्षण शक्य नसेल तर नाम ते काम आपल्याला घरी बसून करायला तयार आहे. आपला जो स्वधर्म आहे तो ओळखायला नाम उपयोगी पडतं. ते तुमच्या ह्या सगळ्याकडे बघायला मदत करतं आणि त्यामुळं ह्या आपल्या बाबतीत एक केंद्र या रूपाने काम करतं. दुसरं, नामाचा आपल्याला जो सोबत आहे, मला सांगा जगातल्या सगळ्या सोबती शेवटी सुटतात पण त्याच्याही शेवटी नामाची सोबत सुटेल. ती सोबत सुटतच नाही खऱ्या अर्थाने, ती बरोबरच राहते. तेव्हा जर संघाने काही होतच असेल, आपण पाहिलं व्यवहारामध्ये, जो दुष्परिणाम आहे किंवा जे सुपरिणाम आहेत त्याच्यामागं कुठंतरी संघाचा संबंध आहे. आपण विचार करून पहा की बाहेर दुर्दैवाने परिस्थिती दिसते, अनेक प्रकारची दिसते आपल्याला, ह्याच्या मागं सुद्धा काय होतं की त्या संघाचा संबंध आहे.
तो नामाचा संबंध आहे. आता तिथे कोणता संघ ह्याच्यावर कोणता परिणाम हे अवलंबून आहे. म्हणून ते नादानं घडलं, यांच्या नादानं तसं मी बोललो, यांच्या नादानं मी तसं वागलो, हे नादानं कुठलं आलं, तो संघ. तर ह्या संघावर मूळ आपल्या ह्या संबंध संस्कारांमध्ये याची मुख्य त्याला स्थान दिलेलं आहे. की म्हणून आपण मुलांना म्हणत नाही का संगतीत, चांगल्या संगतीत राहा. कशासाठी राहा, तर नकळत संस्कार करणाऱ्याची, नकळत करणारी संस्कार करणारी चीज म्हणजे संघ. तर संघ म्हणजे कशाच्या सान्निध्यात राहतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. ते सान्निध्यात कशाच्या राहतो, मग आपल्याला लौकिकदृष्ट्या महाराज म्हणे काय होतं ह्याच्यात अडचण काय ते सांगता आलं की संघाने म्हणतो हे बरोबर आहे. पण आपलं स्वतःचा जो जन्म आहे ना, तो मुळात जीव वासनेनं जन्माला आलेला आहे. आपण जीव म्हणून विचार करतो, व्यक्ती म्हणून किंवा काही आपण बाकीचा विचार करीत नाही. हे व्यक्ती म्हणून विचार केला तर 4 माणसं कुटुंबातले असली नातं लौकिकाच्या दृष्टीने, पण मुळात विचार केला तर ते जीव त्या प्रारब्धाने एकत्र आले, ते जे पूर्वकर्म आहे ते संपवतोय आणि मला नवीन निर्माण न करता मी मुक्त होऊन जातो. हा खरा सरळ प्रवास. आता ह्या प्रवासामध्ये होतं काय, माझं काहीतरी राहिलं, वासना विकार कर्म मग अडकवणं असं सगळं आहे ते कार्य आपल्याला तो माहिती आहे क्रम. तर ह्या क्रमानं ते होतं हे बरोबर. पण ह्यात काय आहे, ज्या अर्थी माझंच मूळ त्याच्यामध्ये आहे त्या अर्थी माझी सहज प्रवृत्ती तिकडं असण्याची शक्यता आहे. हे अधिक ॲक्सेप्टेबल आहे. माझीच जर मूळ काही मी जन्माला झालो तो निर्वासन होऊन गेला, तो मनुष्य मुक्त जातो, कशाला परत येईल. ते जे आम्ही आता जाणार अंबुराव महाराज म्हणायचे आम्हाला काही राहिलेलं नाही आहे, आमचं जे काम साच भावे वर्ताव आहे ते जे आहे तसे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव आहे, आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाशी, असं इथपर्यंत ज्याची अवस्था तो कशाला परत येईल. म्हणजे त्याच्याजवळ या बाबतीतल्या संघाचा संबंध काय असेल ते बघा. की संघाचा विचार केला तर आपल्यापुरता आपण जर आपल्या आहे ह्या संघात राहिलो, नामाची जाणीव न होता वा आतल्या भगवंताची जाणीव न होता असे जर राहिलो तर आपण ज्यात मूळ आहोत तिथे सहज प्रवृत्ती होईल. वासनेकडे प्रवृत्ती करावी लागत नाही, सहज होते. निर्वासन व्हायला प्रयत्न करावे लागतात. याचाच अर्थ मूळ ओढ कशाची आहे ते कळतं. तर त्याच्यामुळे मूळ ओढ ही जी आहे ती, आणि ती कशी आहे, महाराजांचं एक उदाहरण आपल्याला माहिती आहे, प्रवचनात ही आहे. इतर ठिकाणी महाराज बोलले त्यावेळेला सांगितलेले की ते साधूच्या संगतीत तो मनुष्य सहज जाऊन बसायला लागला आणि तो साधूच्या तिथे चिलीम ठेवलेली असायची तिथं ओढायचा. म्हणून हा त्याच्या नादानं एक दिवशी हे करून दे, एक दिवशी चिंदी दे, एक दिवशी अमुक दे तमुक दे करता करता त्याला ज्याचा तिटकारा होता त्या गोष्टीत तो साधूच्या पुढं गेला त्या गोष्टीत. पण तो साधुत्वाच्या पुढे नाही गेला हे मला आश्चर्य वाटतं. तो जर संघातच आहे तो कशाने गेला, संगतीनंच गेला ना, मग तो साधुत्वात कधी पुढे गेला असं मला वाटतं. त्याचं उत्तर इथे आहे की मूळ पाणी आहे ते उताराकडे वाहणार हा त्याचा स्वधर्म आहे. तसा मी जीव आहे तो वासनेत गुंतणार हा धर्म आहे, तो विकारात गुंतणारा धर्म आहे, कारण ते एकमेकाने बांधलेलेच सगळे. त्यामुळे त्या दिशेनं ते सगळं जाणार ते सहजपणे, अशा अर्थाने सहज. म्हणजे सगळंच फार मोठी गोष्ट शब्द आहे, पण जर आपण म्हणजे त्याला बेसावत बनू, बेसावत जर राहणार असू तर मी इकडेच जाईन खाली, पण मी सावध असेन तर मी आहे तिथे तरी टिकेन, नसेल तर थोडं वर तरी जाईन. शक्यता आहे. ह्याच्यासाठी हे परिणाम कसे घडतात तर आता याच्यासाठी आपल्याला आता ज्यांनी सांगितलं की आम्ही वैकुंठवासी आलो या कारणास बोलले ऋषी साच भावे वर्तावया, ते आम्ही वर्तवून दाखवलेले. म्हणून गुरुदेवांना ते त्यांचा जो स्वतःची फिलॉसॉफी जे काय चरित्र काय आहे ते का लिहिलं नाही म्हणून विचारल्यावर त्यांनी ते सांगितले. आपल्याला माहिती आहे की जे ज्यांना ते समजून घ्यायची इच्छा असेल त्यांनी माझ्याबरोबर येऊन राहावं, म्हणजे माझं तत्त्वज्ञान त्यांना कळेल. तत्त्वज्ञान जीवनात असतं हे ज्यांच्याकडं स्पष्टता आहे आणि तेवढं आचरणाचं आहे त्यांच्या संघाने मला सांगा, माझ्या मनात नसलं तरी माझ्याकडे ते निर्माण होईल. मला नाम घ्यावं मनात नसलं तरी मला नाम घ्यावं असं वाटेल, कारण का ते इथे नाम इतकं चालू आहे की ते नाम घ्यायला ते त्या माणसाला प्रवृत्त करेल. म्हणून महाराजांनी त्याची खूण सांगताना सुद्धा सत्संगाची खूण ओळखताना ही ओळखावी असं सांगितलं. ज्या क्षणी आपल्या मनात कोणताही कारण नसताना नकळतपणे सात्विक विचार येत जायला ते वाढत जातात, त्याप्रमाणे कृती तिथे त्या ठिकाणी काहीतरी अनुभव आहे असं समजायला हरकत नाही असं त्यांनी सांगितलं. तर ते आपण अनुभवून पाहायला हरकत नाही. व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा कुठल्या संघात राहावं आणि कुठल्या नाही, मुलांना सगळ्यांना हा प्रश्न असतो, मोठ्यांना सगळ्यांना प्रश्न आहे. आज सोसायटी आहे, समाज आहे, त्याच्याशिवाय तर आपण राहू शकत नाही. कुठे राहावं, कशाला प्रेफरन्स द्यावा ते आपल्या हातात आहे. रस्त्यानं रहदारी चालते, आपलं जातो त्यावेळेला सगळ्यांचा रस्ता आहे. आपण कोणाला म्हणावं की तुम्ही जावं नका जा, तसं नाही जमणार. रस्ता मोकळा आपल्याला नाही मिळणार, रहदारी चालूच राहणार. पण हे माझ्या हातात आहे मात्र की कोणाशी बोलत थांबावं, कोणाला हात करावा, कोणाला ओळख न देता निघून जावं, हे आपल्या हातात आहे ना. मग त्याचा वापर इकडे का नाही करत, इकडेच करू ना. तो केला तर आपोआपच सत्संगाने हे सगळं काम विकारांचं आपल्या आटोक्यात येऊ शकेल. आपण थोडं सावध राहून हे काम केलं तर बरं होईल. तर हे बरोबर आहे, काम करतं. अधिक तपशिलात कधीतरी पुन्हा वेळ मिळाला तर बघू.
तुल्य निंदा स्तुती असं भक्तलक्षण भगवद्गीतेत सांगितलं. बरं, आपण आता ते ज्ञानेश्वरी तिथपर्यंत आलेलो आहोत, तर त्यामुळे तो प्रश्न असावा. असं भक्तलक्षण भगवद्गीतेत सांगितलं आहे. परंतु वास्तवात जेव्हा निंदा किंवा स्तुतीला सामोरं जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा मात्र हे साधत नाही. बरं, त्यातही निंदेला सामोरं जाणं एक वेळ सोपं वाटतं, कारण त्यातून आपले दोष कळतात. ही चांगली परिस्थिती आहे. म्हणजे असं जो कोणी निंदेला जाणारं जामोरं हे असेल तर मला कॉम्प्लिमेंट्स, म्हणजे मला त्यांना नमस्कार की त्यांना हे कळलं आणि त्या दृष्टीनं त्यांना आपले दोष या निमित्ताने कळू शकतात, तर त्यांना निंदेला सामोरं जाता येईल. बरोबर आहे. आणि ते दोष आपल्याला लागू नसतील तर ती निंदा चटकन सोडून देता येते. हे जरा थोडंसं अडचण आहे, कारण मला लागू नसण्याची शक्यता वाटण्याची शक्यता कशाची आहे जास्त. त्यांनी दोष दाखवला तर मला लागू आहे असं वाटेल का न लागू आहे असं वाटेल. सहज मनाची प्रवृत्ती आहे ती तशी आहे. ती मला काय म्हणजे ते लोकांबद्दल बोलले असतील असं वाटेल. सर्वसाधारण आपण पाहतो ना, ते इतरांच्याबद्दल चाललं आहे असं वाटतं. इतरांच्या नाही, माझ्याबद्दल चाललं आहे का याची मला तटस्थ पारख असेल तर हेच जमेल. मग आता ते लागू नसतील तर निंदा चटकन सोडून देता येते, ठीक आहे. पण स्तुतीच्या बाबतीत मात्र असं होत नाही. म्हणजे हा प्रश्न बराच कॉम्प्लिकेटेड आहे बरं का, की स्तुतीच्या बाबतीत मात्र असं होत नाही. निंदा जशी मला लागू नाही म्हणून पटकन सोडता येते, म्हणजे सोडता काय येते तर लागू नाही म्हणून ना, तर ती सोडता येते. तशी स्तुतीही मला लागू नाही म्हणून सोडता येत नाही. वरवर कितीही स्तुती नाकारली तरी मनातून ती हवीशी वाटते. या पार्श्वभूमीवर तुल्य निंदा स्तुती ही अशी स्थिती साधण्यासाठी काय करावं हे वाटतं सोपं, पण ते अवघड काम आहे. कारण यात निंदे आणि स्तुतीबद्दलचे जे आपल्या कल्पना असतील त्या आड येणार आहेत, किंवा माझे जे काही पूर्वग्रह असतील ते आड येणार. तर आपण सावधच असावं. अगदी आता फार काही ह्याच्यावर सांगत नाही, हे जाता जाताच ह्याच्यावर बोलले की निंदेला सामोरं जाणं का एक वेळ सोपं वाटतं, तर दोष कळतात ही बाजू खूप चांगली आहे. एखादा दोष आहे आपण टिपून ठेवला किंवा हे केलं त्याच्यावर लक्ष ठेवलं तर तो आपल्याला कळून आपण दूर करायचे प्रयत्न करू शकू. या अर्थाने निंदेला जाणं सोपं आहे, बरोबर आहे. पण ते लागू नसतील तर ती चटकन सोडून देता येते, तर हेही ठीक आहे. पण लागू नसण्याची जी शक्यता आहे तिच्यावर मात्र फार बारकाईने विचार करून पुढे जावं. आणि स्तुतीच्या बाबतीत जे म्हटलं आहे, स्तुती मला लागू होत नाही म्हणून तशी ती सोडता येत नाही, कारण स्तुती मला लागू आहे. निंदेच्या बाबतीत दोन प्रकार झाले, एक दोष कळणं आणि मला लागू नसणं. पण स्तुतीच्या बाबतीत दोन प्रकार नाही झाले. याच्यात लक्षात येतं की मन काय फसवतं आपल्याला. ते मनाने निंदेत दोन प्रकार केले, काही लागू असलेली, दोष असलेली आणि उरलेली लागू नसलेली. म्हणजे माझ्यात काही दोष नाही अशी. स्तुती सुद्धा अशी समजता येईल की आपल्याला तुल्य व्हायचं ना. इथे अतुल्य काय आहे तेच कळलं. यात हे का समान राहता येत नाही, तर स्तुतीमधली काही स्तुती मला लागू नाही आणि काही स्तुती मला लागू आहे. तटस्थच असेल तर काही स्तुती लागू आहे ती ठेवून घेईल, काही जी लागू नाही त्या स्तुती सोडून द्यायला हवी. तर ते बरोबर तुल्य निंदा साधेल. जे आपण निंदेला विचार केला तो स्तुतीला केला तर मग निंदा स्तुतीला सारखा राहता येईल. आणि त्यामुळं होणारा आपल्या मनाचा जो संभ्रम आहे किंवा त्रास आहे, वेळ आहे, तो आपल्याला वाचवता येईल. दुसरी गोष्ट आहे, शुद्धी म्हणता येईल की एक असावं त्यातल्या त्यात ऑलवेज वी ट्राय टू बी ऑन सेफर साईड, नाही का. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण कायम स्वतः सुरक्षित राहू याची काळजी घेत असतो. नाही काही असं आपण सुरक्षित पाहिजे असं वाटतं. तसं सुरक्षित साईडला जर ह्यात राहायचं असलं, म्हणजे व्हावंसंच वाटेल कोणालाही, आणि जर खरंच परमार्थाच्या दृष्टीने पाहायचं असेल, स्तुती लागू नाही याची खात्री ठेवावी, निंदा लागू आहे याची खात्री ठेवावी. आपल्याला पटलं तर पुढे जाता येईल. जे आहे ते होणारच आहे पुढे. आपण काय त्यामुळे होत नाही, सावध तर होऊ. कोणत्याही क्षणी मृत्यू समोर आला तर मला जायला आवडेल हा स्वार्थी विचार आहे का? हे खरंच आहे का? आधी मुळात मला शंका आहे. मृत्यू समोर आला तर काय आहे, जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत सगळं खरं आहे, म्हणजे समोर येतं तेव्हा वाचवायचे धडपड काय कर. आपल्याला तुकारामांच्या माहिती ना, चरित्रामध्ये मंडळी बसली होती बाजूबाजूला आणि ते सगळे ह्याची व्याघ्र काय सर्प कशाची भीती उरत नाही सत्संगामध्ये, हे नसतं काय नसतं, सगळं उगा गप्पा सगळे आपल्या चालले सतत होते त्याच्याविषयी काय. ते सगळ्या मंडळीत दुसऱ्या क्षणी तुकारामांच्या जागी वाघा बसलेली टारकाळी फोडलेली होती. ते ही सगळी गप्पा मारण्यातलं एकही नव्हतं तिथे. पुन्हा तुकाराम बद्दल ऐकून त्याने एक गंमत दाखवली, बाकी काही नाही. मला काय म्हणायचं, या चमत्कार नाही, ही परिस्थिती पण आपल्याला करून दाखवते काही वेळेला.
हां, मला असं म्हणायचं जाऊ दे जमून करतो, झाला त्याने लिहिले मान्य आहे, तो होऊ पण शकेल, हेही ठीक आहे. हे आपल्या कुलकर्णी स्वामींच्या बाबतीत पण माहिती आहे, तुकारामांच्या बाबतीत पण हे घडलेलं आहे की त्यांनी त्या क्षणी फक्त असे का म्हणले, बरोबर आहे खरं आहे ते, असं खरं आहे ते म्हणले, तो वाघात झाला, दिली एक डरकाळी, ही सगळी मंडळी पसार. तर आता हे म्हणजे कळतं ते काय आहे ते. तेव्हा हे जे आहे ना, हा वाघ वेगवेगळ्या रूपाने आपल्याकडे कदाचित काही वेळेला डरकाळी फोडतो आपल्यासाठी. तर त्यावेळेला निदान तो वाघ नाही आहे, कसल्या तरी रूपाने होतं. काही वेळेला काही अपमृत्यू समोर येतात, काही वेळेला आणखीन काय येतं, कुठलं तरी आजाराने येईल, आणखीन कोणी काही कुठल्याही मार्गाने काय होणार आहे म्हणून अशांततेने कशाने तरी प्रसंगाने वातावरणाने बाहेरच्या काही रूपाने कुठे डरकाळी ऐकू आली तर मग हे आपलं वाक्य खरं आहे की नाही त्यावेळेला एकदा तपासून बघावं बस. म्हणजे मग स्वार्थ फिरतो नंतर बघू आपण काय करायचं ते. आधी मुळात विचार होता खरा आहे की नाही, का आपला नुसता एक सुचलेला विचार आहे किंवा ऐकलेला विचार आहे, एवढं ठरावं. हे एक. आता काही माणसं असं म्हणतात बरं का, कोणत्याही क्षणी मृत्यू समोर आलं तर मला जायला आवडेल, म्हणजे माझी जायची तयारी आहे असं म्हणतात. ही माझ्यासमोर म्हणलेली लोक पण आहेत ना, मी अगदी खरं सांगतो, माझ्यासमोर म्हणतात की माझी केव्हाही मृत्यू जायची तयारी. तर ते का म्हणत असतात असा विचार करतो. तर माझ्या असं लक्षात आलं आहे की काही काही वेळा त्यांना माणसांचं तसं सुटका हवी असते. ती कंटाळलेली असतं तो, आणि त्यांना असं वाटतं की बरं होईल एकदा ह्यातून या मार्गाने सुटलो तर सुटलो, भानगड नको परत ही मागे, पुढचं कोणी बघितले ते आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे असं विचार करून ते सुटतात. काही वेळेला आजार असतात, तर ते असाध्य जर असतील, साध्य असतील तर मनुष्य प्रयत्न करेलच, पण असाध्य जर असतील आजार तर असाध्य आजाराने कंटाळलेली, त्या आजाराला कंटाळलेली माणसं म्हणताना मी पाहिले की सुटका झाली तेवढी, माझी केव्हाही जायची तयारी आहे. का जायची तयारी आहे तर हे आजाराचं दुःख नको आहे म्हणून. तो भोग आहे, तो आपल्याला टळेल असं वाटतं का, तो नाही टाळणार. तर तसं काही आपण ह्या कारणासाठी म्हणणं म्हणजे स्वार्थी विचार आहे. हा स्वार्थ आहे. आपल्या लक्षात आलं का? आपल्या लक्षात आलंच असेल की जे आहे ते कशासाठी चाललं आहे की मला ह्या आजारातून दुसऱ्या कुठल्या मार्गाने सुटका होणं शक्य नाही. तर जर मी म्हणत असेल तर मग हा माझा स्वार्थ झाला, तो या मार्गाने मी सुटू इच्छितो, म्हणजे मी मला एका परीनं सुरक्षित ठेवू इच्छितो याचा अर्थ झाला. आणि दुसरी गोष्ट, माणसांना मला टाळता येत नाही, त्यांचा त्रास होतो, त्याच्यात मला बदल करता येत नाही या परिस्थितीत, मग माझा हा मार्ग म्हणजे माझी ती प्रवाट आहे, मग त्या बाबतीत ते स्वार्थ आहे. आता निस्वार्थीपणे मनुष्य हे करू शकेल, हा स्वार्थी विचार नाही, हा निस्वार्थी विचार होऊ शकतो. हा स्वार्थी विचार केव्हा होतो सांगितलं. आता निस्वार्थी विचार केव्हा होऊ शकेल, मला खरोखरच चिंता नाही आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट की माझी जी सर्व अनुकूलता, आज समजा एखाद्याला प्रकृतीची पूर्ण अनुकूलता आहे आणि तरी त्याला असं वाटते की माझी जायची तयारी आहे. माणसांची पूर्ण अनुकूलता आहे, सगळं शास्थिर आहे अगदी, आणि तरीसुद्धा त्याला असं वाटतं की माझी तयारी आहे. तर तो निस्वार्थाकडे चाललेला आहे. आता या सगळ्याहीपेक्षा आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये शेवटी एखादं सांगतो की खरं ह्याच्यापेक्षा ते जायला आवडणं वगैरे पुन्हा आपलंच झालं ते सगळं, हो की नाही. काय असेल ते असं, पण शेवटी पुन्हा मला काहीतरी वाटतं हे राहतंच शेवटी, तेच पुन्हा मला बांधण्याची शक्यता आहे. तर तसं कशाला ठेवावं. गुरुने मला ठेवलं तर राहायला आवडेल, त्यांनी मला नेलं तर जायला आवडेल. हे खरं निस्वार्थाचं काम आहे आणि हे भक्तीनं सुटणारं गणित आहे. तर आपण तसं आपल्यासमोर ठेवतो, आपल्याला योग्य वाटलं तर खरं हे बरंच आहे. तर काही प्रश्न मी फक्त वाचून ठेवतो. पैशाच्या शुद्धीकरणाविषयी सांगितलं अनेकदा, तर ते शुद्धीकरणाची सविस्तर माहिती पाहिजे. बरोबर आहे, देऊ. अभ्यासाच्या बाबतीत ब्लँक होणं आहे, काही ना प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न असावा, तोही बरोबर आहे. नंतर विचार करू त्याच्यावर. नंतर हे उपासनेबद्दलचंच आहे. इच्छा, अपेक्षा, ध्येय ह्या बाबतीत आहे. इच्छा, अपेक्षा, ध्येय आहेत ना, यात इच्छा, अपेक्षा, ध्येय काय आहे मुळात खरं सांगायचं तर इच्छा, अपेक्षा हे महत्वाकांक्षाच्या कक्षेत मोडतात, ध्येय ही कर्तव्याच्या कक्षेत मोडतात. तर हा फरक अगदी ह्या लहान मुलांच्या बाबतीत त्यांनी विचारले पुढे, बरोबर आहे. लहान मुलांचा ह्यातला नक्की फरक आपण समजावून द्यावा, निदान आपण समजावून घ्यावा असं मला वाटतं. महत्वाकांक्षा माणसाला शेवटी दुःखाला कारणीभूत होते. पुरी होईल मला काय म्हणायचं नाही, पुरी होईल, पण शेवटी दुःखाला कारणीभूत होईल. कारण महत्त्व कुठे संपतं नक्की याची मर्यादा आहे का.
आज इथे पद मिळालं तर संपणार नाही, पुढे मिळालं तर संपणार नाही, त्याच्या पुढे मिळालं तरी संपणार नाही, त्याच्याही शेवटी काय जे पद असेल ते मिळालं तरी ते संपणार नाही, असं होऊ शकतं. कारण महत्त्वच शेवटी पाहिजे. तर महत्त्वाला कुठे मर्यादा आहे मला सांग. याच्यातले ते महत्त्वाकांक्षा. म्हणून महत्त्वाची आकांक्षा म्हणजे इच्छा अपेक्षा ज्या आहेत त्या त्रासदायक आहेत. म्हणजे त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे. आणि यात गल्लत होते, महत्त्वाकांक्षा आणि ध्येय यामध्ये गल्लत होते. तर ती होऊ नये एवढं जरी पाहिलं तरी चालेल. मागे मी ध्येय आणि महत्त्वाकांक्षा यातला फरक ओळखायला आपण शिकलं पाहिजे असं वाक्य पण आपल्यासमोर ठेवलं होतं. तर त्यामुळे त्यात त्याचा उहापोह आलेला आहे. तेव्हा महत्त्वाकांक्षा शेवटी दुःखाला कारणीभूत होते आणि ध्येय दुःखाला कारणीभूत होणार नाही. एखादं ध्येय साध्य होईल का न होईल, माझी कुवत कमी पडली, कदाचित नाही साध्य होणार, कदाचित मी ध्येय बदलून घेईन, माझ्या कुवतीचं ध्येय घेईन. पण एक नक्की आहे, माणसाला जे म्हणजे कितीही धर्म असतील तरी समर्थ जसं म्हणले की स्वरूपी राहणे हा स्वधर्म, त्याला पर्याय नाही आहे एवढं नक्की. आणि तो प्रत्येकाला गाठता येण्यासारखा आहे. मग ते ध्येय माझं असू शकतं की मी शेवटी माझ्यात राहावं. मला सांगायचं, माणसाला जर सगळ्यात कठीण काय असेल तर स्वतःत राहणं, टू स्टे विथ वन सेल्फ. हे जे आहे ना, हे जे म्हणले कृष्णमूर्ती ते अगदी बरोबर म्हणले की स्वतःशी राहता येणं सगळ्यात अवघड आहे. दुसऱ्या कोणाशी एक वेळ राहता येईल जगात, पण स्वतःशी राहणं अवघड आहे. आणि म्हणूनच एकटेपण अवघड जातं माणसाला. एकटेपण अवघड जायचं मूळ कारण काय, तर माझं सगळं माझ्यासमोर येतं आणि ते मी कधी पाहिलं नाही किंवा माझी तशी इच्छा नसते आणि मला ते कठीण जातं आणि मग मला ते नको वाटतं. प्रत्येक आपण एकटे असणं कधीच शक्य नाही. तर आपण आणि आपला प्राण, आपले काय भगवंत, काय ज्याला आपण शरणही वेणा आत्माराम शेवटी आपण आता पाहिलं ना, त्या आत्माराम, मग तो मी सोबत नाही का, मग त्या सोबतीत आपण समाधानात असू शकतो का आनंदाने. पण त्याला मला फक्त नामाची मदत पुरते. मग घरी बसून नाम घ्यायला तर आपल्याला काहीच अडचण नाही आहे. म्हणजे असं ध्येय आपल्याला गाठता येणं शक्य आहे. ते आनंदाचं पण आहे. हे ध्येय आपल्याला कुठे नेऊन व्हेअर इट विल लँड यू सांगता येणार नाही. कुठलं हे कुठे ते आता काय आपण बोलावं. मोठी माणसं ती मुख्यमंत्री वगैरे सगळं फॅमिली सगळे तुरुंगात कायच नाही का. सहकुटुंब सहपरिवार सुद्धा आता माणसं सगळी जातात. आता काय करावं. ती मोठी मोठी माणसं, आपण त्यांच्याबद्दल काय बोलावं. पण ते असतात ना अशी किती माणसं सहकुटुंब आहेत. तर ती हे असलं महत्त्वाकांक्षा कुठे नेऊन ठेवेल. कारण माणसाचं हे काही सांगता येत नाही. त्याला एकदा महत्त्वाचं निर्माण झालं त्याला म्हणून आपल्याकडे दारेशाणा लोकेशाणा वित्तेशाणा जे काय म्हटलं ना, ते बरोबर त्यांनी सारांश काढलेले. तेवढ्यात ह्या सगळ्या इच्छा अपेक्षा येतात. ध्येय यात येत नाहीत. माणसाच्या जन्माचा ध्येय स्वतःचा उद्धार करून येण्यात प्रश्नच नाही तो त्यांनी. आणि तो करायला त्याला इतका सोपा मार्ग नाही नामासारखा. बाकी सगळं समजून घ्यावं, ध्यान करावं, सगळं करावं. पण हे अगदी सोपा मार्ग आहे. काही नाही, आपण नाम घेत राहावं, तो त्याला आहे हे राहावं आणि त्याची सोबत आपल्याला आहे. आपण कुठेही असा, कितीही वयाचं असं, काही असू दे, कसलाही प्रसंग असू दे, आजार असू दे, काय वाटेल ते असू दे, माझ्याबरोबर देव आहे. त्याची मला जी खात्री आहे ती मला सारखी नामाने मी फक्त रिपीट करतो. एक नाम घेऊन होण्यासारखं काम आहे. पण ते एक नाम मला येत नाही तोपर्यंत मला सगळी नामं घेतली पाहिजे. तितका वेळ घेतलं पाहिजे ते, तेव्हा माझी खात्री होईल की राम बरोबर आहे. राम बरोबर तुम्हाला कशाची चिंता नाही. हे जे आहे, ही धारणा होणं हे ध्येय असू शकतं. म्हणून इच्छा अपेक्षा आणि ध्येय याच्यातला फरक त्यांना समजावून द्यावा. व्यवहारामध्ये 5वीत ते मुलाला 10वीचं ध्येय असेलच, 10वीचं 12वीचं असेल. उद्या हे काय बदलतील सांगता येत नाही. उद्या परत 11वी सुद्धा येईल, काय सांगता येत नाही. तर ती झाली 11वी असेल, पण हे बदलत राहणार सारखं गणित. तर त्यांचं जे बदलत राहील त्या गणितानुसार पळत राहणं ही महत्त्वाकांक्षा आहे. आणि आपलं ध्येय, आपलं हे जे ठरलेलं आहे ते सर्वांना सारखं सर्व काळी जे आहे ते आनंद आणि समाधान आहे. त्याच्यात काही तडजोड नाही. ते आपल्याला असावं. म्हणजे जगाची एकदा तिथे उभं राहिलं ना, सगळ्या जगाची बरोबर आपल्याला ओळख होते. तुम्ही स्वतः नामात राहायचा प्रयत्न करा, बरोबर जगाची पारख आपल्याला होते. काय जवळचे, काय लांबचे, कोण काय करते, कोण फसवते, कोण नाही फसवते, सगळं बरोबर करतं. आपल्याला सांगितलंच पाहिजे असं नाही. आपण मनाशी ओळखून राहिलो, व्हॅल्युएशन बदलतं माणसाचं, ते बदलतं. ते एकदा ध्येय आपण ठरलं. महाराज म्हणले खरोखर मला त्यांचं हे वाटतं की त्यांनी किती हे महत्त्वाचं सांगितलेली गोष्ट आहे. ही लहान ह्या मुलांपासून, त्यांच्या पालकांपासून, मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना लागू असलेली गोष्ट आहे. माणसाचं म्हणले ध्येय ठरत नाही, ही सर्वात मोठी अडचण आहे. खरोखरच ध्येय ठरलेलं नसतं. बघा आजपर्यंत किती ध्येय, ज्याला आपण ध्येय समजलो ते तर ध्येय शब्दाचं योग्य नाहीच आहे. पण तरीसुद्धा माझं हे परीक्षा अमुक मार्क मिळवण्याचं ध्येय आहे. बरं मिळवले, पुढं काय आता, ते नाही मिळाले, पुढं काय आता, पुढे कायचं आहेच. ते पुढं ज्याचं काही नाही ते माझं ध्येय आहे. हे एकदा कळलं, एक समजलं की सगळं समजलं. उपनिषदात म्हटलं तसं हे एक ध्येय गाठलं की बाकी सगळी ध्येय त्याच्या मागे आहेत. ती मिळतील न मिळतील, माझ्या समाधानावर त्यांनी काय ओरखडा उडत नाही. हे ज्याला साधलं त्याला खरं ध्येय साधलं. तर त्यातला फरक हा आपल्यासमोर एवढाच सांगणं शक्य आहे. हे त्याच्याशी संबंधित आहे. निरीच्छ होणं म्हणजे ध्येय आयुष्य जगणं आहे काय नाही. निरीच्छ होणं हेच ध्येयपूर्ण आयुष्य आहे. निरीच्छ होणं म्हणजे ध्येयहीन आयुष्य जगणं आहे का. काही वेळेला असं होतं की इच्छा सोडायची, अमकं काहीतरी ऐकतो आपण जर अशा सगळ्या इच्छा सोडायला तर आपल्याला काय जीवनाला ध्येयच राहणार नाही असं वाटतं. हो, इच्छाचा त्याग करणं मनाने हेच खरं ध्येय आहे.
निरीच्छता नेईल निरीच्छता भव पार. इच्छा तुम्हाला गुंतवूनच ठेवेल. आज ही असेल तर उद्या दुसरी असेल, ती पूर्ण झाली की तिसरी असेल, हे तर असणारच आहे. चालू द्या, आपल्याला त्यात राहायचं तर आपण आनंदाने राहा. पण एक लक्षात ठेवा की उद्यासाठी आपल्याला काहीतरी काम शिल्लक आहे. ध्येयाला उद्यासाठी काम शिल्लक नाही. असलं केलं, नसलं तर चाललं. किती सोपं काम आहे. तर ह्या दृष्टीनं निरीच्छ होणं म्हणजे ध्येयनं आयुष्य जगणं काय तर नाही. निरीच्छ होणं हेच ध्येयपूर्ण आयुष्य आहे. तर त्या अर्थाने आपण आणि बघा, निरीच्छता वाटते पण खरोखर निरीच्छ जो मनुष्य असेल किती समाधानी असतं. म्हणजे त्याला काही म्हणजे लौकिकदृष्ट्या ज्याला म्हणतात ना, मग माणसाच्या आयुष्यात प्रगतीच होणार नाही, मग तो काही मिळवणारच नाही, मग तो घरच बांधणार नाही, तो अमुक. आपल्या कल्पना आहे. घर बांधून सुखी झाला असं काही झाले की कुठे काही. घर बांधून डोक्यावर गळते हे माहिती आहे मला, की नाही. पाणी मारून मारून स्लॅब शेवटी आपल्या पावसाळ्यात काय करतो माहिती आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे ना. त्यांनी का सुखी झाला? त्यांनी कशाने सुखी झाला नाही. त्यांनी स्वतःचा आज जे काय मिळवले त्यांनी सुखी झाला. तो राहतो कुठेही राहू दे, त्याला राहायला घर पाहिजे, बरोबर आहे. पण ह्याचा अर्थ घरात असणारच सुखी असतो असं पण नाही. ते बाहेर तेच सुखी असतील. कोणी ज्यांना घर नाही तो सुद्धा झाडाखाली आनंदात चांगलं उचलले दगड घेऊन झोपलेला आनंदात असू शकतो. ते काही समजू नये असं मी म्हणत नाही, पण ठीक आहे, आपण समजून राहू ना. समजुतीनं जर राहिलं तर माणसाला त्याच्यासारखं सुख नाही. मग असं जर आपण विचार केला तर हे लक्षात येईल की ह्यानी काय साध्य होतं. ते निरीच्छता जी आहे ना, निरीच्छता ही एक श्रीमंती आहे. खरं सांगू का, माणसाला ज्या श्रीमंती माहितीत ना बाकी सगळ्या, ते विद्वत्तेच्या, कशाच्या, पदाच्या, अमक्याची तमक्याची, मिळवा काय मिळवायची, त्यांनी तुम्ही श्रीमंत दुसरा त्याच्यापेक्षा डोक्यावर बसणार, दुसरा श्रीमंत निघतो, पुढे काय करणार, परत पुन्हा आता पळणं आलं. हे काही पळणं थांबत नाही माणसाचं. म्हणून त्याला असमाधान ठेवण्याची तरतूद त्या इच्छेमध्ये आहे. असमाधानी ठेवण्याची तरतूद, समाधान ठेवण्याची तरतूद असेल तर फक्त निरीच्छतेमध्ये आहे. कष्ट करायचे नाही असं नाही, कर्तव्य करायचं असं नाही, पण माझं त्याच्यावर समाधान अवलंबून नाही ही खात्री आहे. माझं समाधान मी जे नाम घेतो, जी त्यांची कृपा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ते कधीही तसंच राहतं. हे आता एखादा घेतो आणि आपली वेळ झाली आहे. प्रपंचात पैशाची जरूर आहे, पण त्या पैशाची आसक्ती असू नये असं म्हणतात. पण आपल्याला पैशाची आसक्ती आहे की नाही हे कसं ओळखावं? म्हणजे मग आपल्याला फसवायचा विचार दिसतोय स्वतःला. याचा अर्थच असं आहे, आपल्याला गडबड करायची जरा मनाची, काय हरकत नाही. आणि तसं होतंच. मनुष्य आसक्ती नाही म्हणतो आणि कोट्यावधी रुपये मिळवतो. काय त्याच्यातलं त्याच्यात उपयोगाला पडतं काय, पण नाही ओळखत ते. आणि आसक्ती म्हटली तर अहो ते आहेच तसं असं म्हणतो. जगाकडे बोट दाखव, ह्याच्याकडे बोट दाखव, हे करतात ते करतात, ते काय करतात ते करू दे. ते दरी तुडी मारणार आहे, आपण मारणार आहे का? ती विहिरीत उडी टाकणार, आपण टाकणार आहे का? नाही. मग त्यावेळेला आपण त्यांनी मारली म्हणून मी पण मारले असं नाही म्हणत. तर म्हणतो विहिरीत उडी टाकणं बरोबर आहे का? म्हणजे तेव्हा कळतं आपल्याला, हो की नाही. पण पैसे मिळवताना मात्र त्यांनी किती मिळवले ते बघतो. ते मस्त मिळतं. आपल्याला काय मिळते त्याचं अहो पोट साधं सांगतं आपल्याला आसक्ती आहे का नाही. पोटात कल्पना देतो ना आसक्ती. मागे आपण बोधपाठावरची चर्चा केली तेव्हा आपण बघितलं ना, पोट किती तहान लागली तरी माणसाला एक भांडं पाणी प्याला काय, जे अर्ध भांडं एक भांडं असेल तो पोट सांगता आता नको. आपलं मन पैशाला कधी नको म्हणतं का बा. ते ज्यावेळेला म्हणेन त्यावेळा आपण आसक्ती आणि यातला फरक ओळखलेला आहे. गरज आणि आसक्ती ह्यात फरक आहे. तो जो फरक आहे त्याची देर इज अ थिन लाईन. अगदीच हे आहे, बरोबर आहे, मान्य, पण ती आहे एवढं नक्की. जे आणि ते शिकायला आपल्याला निसर्ग ठेवलेला आहे. निसर्गातून आपण शिकावं. निसर्ग बरोबर सगळ्याचे धडे देत असतो. तो सांगतो की बघ तुझ्याकडे स्वतःकडे की पाणी आपण बघतो झाडानं पाणी घातलं त्यांना सांगता येत नाही, त्यांना तुम्ही घातलेलं पाणी थांबवतो, म्हणजे आपण घातलेलं पाणी थांबवता येत नाही म्हणून काही वेळा झाड कुजतं. तसं पैशाने मनुष्य कुजतो. आज बाहेर बघाच किती माणसं पैशाने कुजलेली आहेत अक्षरशः. काय करायचं त्याचं? एकीकडे असं होतं, एकीकडे हे टोक आहे. म्हणजे हेच न कळल्याचा परिणाम आहे ना. ते गरज आणि आसक्तीतले फरक न कळल्याचा परिणाम आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की त्यामुळे ते सुखात आहेत. ते दिसत असतील कुठल्या गाडीतनं फिरताना. घरी गेल्यावर काय होतं ते त्यांचं त्यांना माहिती आहे. त्यांचे एकमेकांचे संबंध कसे आहेत ते त्यांचं त्यांना माहिती आहे. एकमेकांची भीती कशी वाटते ते त्यांचं त्यांना माहिती आहे. ते असुरक्षितता त्यात म्हणजे खरं पैशाने सुरक्षित व्हायला पाहिजे मनुष्य. तो नाही होत. पैशाने असुरक्षितता वाटते म्हणून सिक्युरिटी ठेवावी लागते. गरीबाला कुठे सिक्युरिटी आता तिकडे आहेत काय, कोण घेणार? निरीक्षता किंवा ही जी ज्यांनी हे ओळखलं ना मग आजच्या हे आता आसक्तीचं चाललंय असूनही म्हणतात हे बरोबरच आहे. असूच नाही, फक्त गरज आहे हे मान्य. कारण व्यवहार आता आपण काय झालं खरं एक मूळ घोटाळा झाला. आता तो मला सगळ्यात स्पष्ट करायला वेळ नाही आता, पण एवढंच सांगतो की मॉनिटायझेशन जे झालं ना सगळं तिथे आपला घोटाळा. आपला थोडासा व्यवहार जोपर्यंत ह्याच्यात होता, वस्तू ह्या मार्गाने होता, त्यावेळेला हे जरा बरं होतं. ते आता सगळ्याच झालं, सगळ्याच व्यवसाय झाला. त्यामुळं मग हे सगळं पैशाचा प्रश्न आला आणि म्हणून हे प्रश्न निर्माण झाले. आणि मग आसक्तीला पूर्णविराम नाहीच आहे. आसक्तीचं वाक्य तुमच्या जन्माच्या अंतापर्यंत चालू राहील.
पण जर आपण गरज ओळखली असेल तर कुठेही पूर्णविराम मिळेल. एवढंच मला याबद्दल सांगायचं. ओळखू शकतो आपण, त्याच्यासाठी साधा आपल्या शरीराकडे पाहावं. भूक लागली कळमळ मनुष्य अगदी, तर तरीसुद्धा तो किती जेवेल याला मर्यादा आहे, पण पैसे किती मिळवेल याला मर्यादा नाही. म्हणजे ती कशाने निर्माण झाली? आसक्तीने निर्माण झाली. आता मग ती फक्त आपण रेषा ओळखून थांबावं. काय होतं व्यवहारात ह्याची अडचण येते, हे मला पण पटतं. आपल्याबरोबर मी व्यवहारामध्ये आहे तर मला पण हे पटतं की नक्की मला विचारले पण एकाने नक्की किती पैसा मिळवला म्हणजे पुरेसं होईल हे एकदा मला सांगा, म्हणजे त्यानुसार मी मिळवतो आणि देतो सोडून आणि नामाला रोवून घेतो. म्हटलं की चांगले खरं, म्हणजे बेसिकली त्यांचा संकल्प अत्यंत चांगला आहे. पण आता हे किती मिळवलं ते सांगा, इथे गडबड आहे सगळे. कारण ही अडचण ही आसक्तीचं प्रश्न, हे पैशाचा प्रश्न सोडवल्यासारखे. मुळात इन्फ्लेशन होणार, हे होणार, बाजारभाव वाढणार, अमकं होणार, तमकं होणार. पण मला प्रतिप्रश्न त्यांना असा विचारावा असा वाटला की तुम्हाला असं काही सुचतं का की बाबा एक 10 लाख 20 लाख 50 लाख काय तुमची काय कल्पना असेल काळानुसार ती, तर त्यानुसार म्हणजे तुझं ठरवणं अवघड आहे. इन्फ्लेशन रेट हे भानगडी तर मी काय बोलत नाही त्याबद्दल, पण ते काय नक्की होतं, ते कसं काढलं जातं हे आपल्याला कल्पना असेल तर ते जाऊ देत. पण ते जे काय आहे ना त्याचं काही गणित कळत नाही, त्यामुळे ठरवता येत नाही नक्की. मग हे जर आपल्याला नीट ठरवता येत नाही, हे जर एकदा आपल्याला पटलं तर अगदी सोपं आहे. महाराजांसमोर चिठ्ठी ठेवून विचार, आपली किती कल्पना जाते, 10 लाखापासून काय 50 लाख बरं दे, म्हणजे हे आता माझ्या कल्पनेत सांगितलं, तुमची कदाचित कोटीपर्यंत जाते, जाऊ देत की महाराज नाही जाणार तुम्हाला. महाराज म्हणतील 20 लाख मिळव बस झाले तुझ्या आयुष्याला. त्यांना आयुष्य किती आहे ते पण माहिती आहे, गरज किती आहे ते पण माहिती आहे, तुमच्यावर खर्च किती येतील हे पण माहिती आहे. मग ते सांगतील तेवढं करा, पण तेवढी श्रद्धा पाहिजे. सध्या कुठला प्रश्न सोपा होतो, विद्वत्तेनं कुठलाही प्रश्न आणखीन गुंतागुंतीचा होत जातो. आणि एवढा फरक लागला ठेवला तरी हे सोडवता येईल. तर आता मी बाकीचं काय याच्यावर एक नक्की ओळखावं, पैशाच्या ज्या वेळेला आधार वाटेल आणि कुठे थांबू नये असं वाटेल त्यावेळेला आसक्तीत आहोत आपण असं ओळखायला हरकत नाही. ज्यावेळेला असं वाटेल ह्याला आपण पूर्ण आराम द्यावा तर त्यावेळेला खात्री करून घ्यावी, वाटलं तर व्यवहाराने आणि चिठ्ठीने कशाने तर ह्या मार्गाने खात्री करून घ्यावी आणि जावं. आपली वेळ संपत आली. म्हणून आपल्याकडे मगाशी जे प्रश्न येऊन गेले त्यामध्ये नेहमी भिकारांच्या बाबतीत दंडन सांगितले, त्यांना संस्कारांची कुंपण सांगितले, किती गोष्टी सांगितल्यात. त्या आपल्याला जुनाट वाटल्या म्हणून आपण सोडून दिल्या, पण दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागले. आपणच त्याचा विचार करायचा आहे. तर तसं इथे नेहमी बघा ह्यांनी सुद्धा म्हणताना असंच म्हटलंय. स्वामींचं म्हणणं आपण परत एकदा बघू एवढ्यासाठी पदाच्या निमित्त. सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे भ्रमदायक जग सर्व ही मानुनी भ्रमदायक जग सर्व ही मानुनी माया आस धरे माया आस धरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे कामादिक रिपु दंडुनि अंतरी कामादिक रिपु दंडुनि अंतरी सांडी दुर्मदरे सांडी दुर्मदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर
मूर्ती हरीची ध्याई मनिया धरे ध्याई मनिया धरे मनुजा राम सरावत रे मनुजा राम सरावत रे रघुवीर अक्षयी देईल तू ते रघुवीर अक्षयी देईल तू ते निरंजन पद रे निरंजन पद रे मनुजा राम सदावद रे मनुजा राम सदावद रे मनुजा राम सदावद रे जानकी जीवन स्मरण जय जय राम।